आम्ही घ्यायच्या आहे बघा. आम्ही कसं दिसतंय सांगा आम्हाला नक्की. काय अगं 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 आम्ही आलो इथे प्रिशासाठी बघायला, पण आम्हाला काही चॉईसच होई नाही. तिच्यासारखं असं आम्हाला इथे काहीच भेटतच नाही नेमकं. आणि मला असं वाटतंय, म्हणजे मला बाकीचं तर नाही पटलं, पण म्हणलं हे घ्यावा प्रिशाला. मी आलो होतो इथे मामीला भेटायला, पण नेमकं तीच नाही आली आहे, ती सुट्टीवर आहे. आम्ही तिला सरप्राईज देणार होतो, पण आमचंच सरप्राईज झाले. हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. आणि छान असं मी रेडी झाले, मस्त असं माझं आवरून झालंय, चहा नाश्ता झालाय. आणि प्रिशा ही काय तिची कुरकुर चालूच आहे, हे नेहमीच झाले आता तिचं. हे बघा, ती बघा हसते हसता हसू काढतं ग शोन, हसू काढतं. आणि ही आहे ना आता रोल रोल करायला शिकली. इथे तिला टाकलं ना पलटी मारती, पुन्हा सरळ होती, पुन्हा पलटी मारती. असं करून अख्खं रोल 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 चालू नाही आता तिचं. रोल रोल करती, नुसतं स्वतःला रोल रोल करती. काय तिला ना मी इथे टाकलं होतं, ती इथून पलटी मारत ती इथे गेलेली आहे. बामटे कशी ऐकती, कशी ऐकती. हो बघितलं किती नाटकी आहे, बघितलं आता हसत होती आणि आता बघितलं कसं केलं. इतकी नाटकीपणा करायला लागली ही पूर्ण. हिला आता असं भामटेपणा सगळं समजायला लागलं हिला. काय म्हणते मम्मा तुला, काय म्हणते मम्मा, काय म्हणते तेव्हा. बा आणि मम्मी आणि प्रतीक ते तर जॉबला गेलेत. बघा, आणि आजीबाईचा कसं स्वयंपाक चाललंय. आजी पोळ्या करती. आजी किती मस्त अशा पोळ्या चालू आहे आजीच्या. छान असं आजी रोज सकाळचा स्वयंपाक आजी करते. मस्त असं भाजी असो पोळ्या असो सगळं सकाळचा स्वयंपाक आजीच करत असते. आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक मम्मी करते. किती छान आहे ना, किती छान आहे ना. आजी बघा, आजीचं वय असेल आता. आजी तुझं वय किती आहे, वय किती आहे. 75. बघितलं गाईज, 75 वय आजीचं. बघा किती छान असं तिचा आता स्वयंपाक चालू बघा. माझी क्युटी पाय आजी, क्युटी पाय, क्युटी पाय. अगं ही रडायला लागली ग, ही रडायला लागली. ही काय 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 किती खोटं खोटं रडणं आहे. अगं खोटं खोटं आहे ग हे. आता मला हिला आंघोळीला घ्यायचे. हिला पहिले आता मस्त अशी आंघोळ घालून घेते, तोपर्यंत मम्मी पण येईल. हो की नाही, आजी येईल ना तोपर्यंत, आजी येईल ना. चला मग आता मस्त असं हिला पहिले आंघोळ घालून घेते आणि झोपी घालते, तरच मला आता बाकीच सुधरेल. प्रिशाला आंघोळ घातली आता आणि ती इतकी छान झोपली आहे ना. हे बघा किती मस्त असं माझं लेकरू झोपले आता. तिला खरं तर झोपच आली होती म्हणून तिची कुरकुर चालू होती. मग काय लगेच तिला मस्त असं आंघोळीला घेतलं आणि छान अशी तिला आंघोळ घालून घेतली. आता ती तर झोपली आहे. आता तेच मला तिचे ना थोडेसे कपडे वगैरे धुवायचे आहेत. आता मस्त असं तिचे पहिले कपडे धुवायला घेते, कपडे धुवून घेते. कारण पावसाचं पण वातावरण झाले ना, मग परत वाळत नाही. त्यापेक्षा धुवून पहिले पटकन असं उन्हाला, थोडंसं ऊन आलेलं आहे, उन्हात टाकून देते, म्हणजे जरा सुकले का मग काही टेन्शन नाही. थोड्या वेळापूर्वी आई आली आहे आणि आईचे स्पेशल बघा, आता ती मस्त असा ना शिरा करते. का तर माझ्यासाठी बघा. माझ्यासाठी किती छान शिरा चालू आहे मम्मीचा करणं. स्वयंपाक झालाय सगळा, आता शिरा झाला का गरम गरम मस्त पहिले खाऊन घ्यायचं. आणि प्रिशा झोपली होती ना, ती अजून झोपलीच आहे. 11 वाजता झोपली होती, आता 1 वाजत आलाय. तसं तर मॅडमचा आता उठायचा टाइम झालेला आहे, काही सांगता येत नाही, ती उठू पण शकते. प्रतीक तर काय अजून आलेला नाहीये, तो कदाचित येईल अर्ध्या पाऊण तासामध्ये आला तर.
एवढ्या ह्याच्यात घरात बसून बसून पण खूप कंटाळा आला होता. म्हटलं आता थोडंसं बाहेर फिरून यावं. मग मस्त असं आम्ही रेडी झाले, मी, प्रिशा आणि मम्मी. आम्ही आता मस्त स्कूटीवरती बाहेर चाललो आहे. आणि मला थोडंसं प्रिशाचंही जरासं सामान आणायचं आहे. मग त्याच्यामुळे म्हटलं आता चला निघावा. आणि आता बघा मी तर रेडी झाले आणि तुम्ही प्रिशा बघा. हे बघा प्रिशू रुमाल घ्यायचा आहे बघा. आम्ही कसं दिसतंय सांगा आम्हाला नक्की. टोपी आहे ना जराशी मोठी आहे, मोठी म्हणजे ती आमची टोपी आहे, ती तिला मी घातलेली आहे. कारण की तिची जी माका टोपी आहे ना तर ती घालतच नाही, नुसती ओरडते. आता मला तिला दुसरी टोपी आणावी लागेल, पण तोपर्यंत म्हटलं सध्या ही तरी राहू द्यावं, ही जराशी लूज आहे मग काही वाटत नाही. मग आता तिला तीच टोपी घातली आणि ती बघा कशी बघतीये. काय अगं 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 आम्ही आलो इथे प्रिशासाठी बघायला, पण आम्हाला काही चॉईसच होई नाही. तिच्यासारखं असं आम्हाला इथे काहीच भेटतच नाही नेमकं. मला असं होतं की मी समोर तिचं ठेवलं का की ते सेलवरती चालेल, पण इथे तसं तर शक्यतो इथे नाही आहे, सगळं मोठ्या मुलांचंच आहे. बघू आता अजून कुठं भेटते का. इथे सगळं असंच आहे. आणि मला असं वाटतंय, म्हणजे मला बाकीचं तर नाही पटलं, पण म्हटलं हे घ्यावा प्रिशाला. हे याच्यासारखं तर नाही आहे सध्या तरी. बघू आता दुसरीकडे भेटते का. आलं होतं पण एवढं काही पटलं नाही, मग थोडंसंच घेतलं आणि आता मी निघलो आहे जाण्यासाठी. आता घरी जातो कारण उशीर पण खूप झाला आहे. जवळजवळ 8 वाजलेत, त्याच्यामुळे आता घरीच जातो. आता घरी जायचं होतं पण अचानक प्लॅन झाला मॉलमध्ये एकदा भेट देऊन येऊ. मग आता आम्ही मॉलला आलो आहे आणि किती छान असं वाटतंय ना इथे, मस्त असं वाटते. मम्मी हां हां कोहिनूर मॉल. ॲक्च्युली माझी मामी पण इथेच असते. मग आता बघतो, आता मामीकडे पण जातो. चल हाय, इथला लुक इतका मस्त आहे ना, इतकं भारी वाटते. आणि हे बघा आमच्याकडे बापू, इकडे बघ बापू, बापू बघायचंच नाही तिला. इकडे बघ ना, हे बघा बघा आमच्या मॅडम बघा किती छान आहे. बघा कसं बघणं चाललंय, टकमका बघ ना, टकमका बघणं चाललंय आमचं. मी आलो होतो इथे मामीला भेटायला, पण नेमकं तीच नाही आली आहे, ती सुट्टीवर आहे. आम्ही तिला सरप्राईज देणार होतो पण आमचंच सरप्राईज झाले. भामटे टकमका जाऊ दे, चला जाऊ दे, आता काही उपयोग नाही, आता घरीच जावं लागेल. आमचाच पचका झाला आहे भरपूर मोठा. आणि हिला रेल्वे दाखव ना, हिला बघायची नाही का, बघायची नाही का तुला अप्पू. तिचे रिॲक्शन. ॲक्च्युली आम्हाला इथे काही घ्यायचं तर नव्हतं, खरेदी तर नव्हतं करायचं, पण आम्हाला मामीला भेटायचं होतं आणि तिला सरप्राईज द्यायचं होतं. कारण की प्रिशा होती म्हणून. लग बाय लग ते ना आमच्या ह्याच रोडला होतं, घरी जायच्याच रोडला होतं, म्हणून आम्ही इथे आलो होतो. पण नेमकं ती आज आलेली नाही आहे. मग काय आता आमचाच पचका झाला आहे, जाऊ द्या आता घरीच जातो. घरी आलो आम्ही आणि प्रिशाला गरम होत होतं, तिला तो ड्रेस अजिबात नुसती रडत होती व अस्ताव्यस्त नुसती चिडचिड करत होती ती. मग आता बघा ती कशी उघडी झाली बघा, ड्रेस काढून असतंय आमचं, पॅन्ट काढून टाकली, वरचं जॅकेट काढून टाकलं. असं करतं का कोणी बामटू. तिला बहुतेक काचत होतं वाटतं आणि कंटिन्यू नुसतं तिला धरून धरून होतं. भरपूर वेळ झाला आम्हाला बाहेर, मग ती वैतागली. आणि मला एक दाखवायचं राहिलं तुम्हाला, हे बघा आता हे एवढं आत्ता सध्या तरी घेतलं आता आम्ही प्रिशाला तिच्यासाठी. बघा हा पेंग्विन घेतलाय. आणि हे काय आहे आता, हे माझ्यासाठी हा क्लचर घेऊन आले मी तिथून. आणि हे थोडंसं असं हे माझ्या ॲक्सेसरीज घेतले, थोडं माझं सामान घेतलं. आणि सेलवरचा आहे, मी तो ओपन करून तुम्हाला दाखवते. हा रॅबिट आहे. मी आधी ना मला पण खूप गरम झाले, आधी मस्त फ्रेश वगैरे होते आणि मग मला प्रिशालाही सुद्धा हा रॅबिट दाखवायचा आहे ओपन करून. मग मी तेव्हा तिला हा रॅबिट दाखवते, हो की नाही. बघायचं ना तुला, मामा आल्यावर बघून येतं आपण, मामा आल्यावर बघू, हो ना. काय मेन्यू आहे आत्ता, सांबार भात. बघा मस्त असा भात केलाय मम्मीनी. आणि डाळ काय मम्मीनी आम्ही जायच्या आधीच मस्त असं कुकरला डाळ लावून दिली होती. मग आता फक्त सांबारला फोडणी द्यायची आणि भात तर आता ती लावतेच आहे, मग काय होऊन जाईल. प्रतीक येईलच आता इतक्यात,
दादा येईलच ना का आता, 8:45 झालेत. चला तर अबूला फर्स्ट टाइमच असं आणलंय. हे बघा रॅबिट, आणि ह्याचं सेलवरती हा ते बघा ती काय ग काय ग कसं बघताय. मामा आले बघा प्रिशाचा. हे कसं चाललंय दोघांचं. ये पुढं घे, आगे घे ये. ये मोय ठीक आहे. धर 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 ये पुढं. आणि आता किशोर पण बसलाय रेल्वेमध्ये. आता बसलाय म्हणल्यावर आता तो उद्या संध्याकाळी येईन आता परत, कारण की पूर्ण किती दादा 24 तास ना. 24 तासाचा प्रवास आहे त्याचा. 24 तासांचा प्रवास. 24 तासांचा प्रवास आहे त्याचा. हा आता उद्या येईल तो. मग काय आता उद्या जावं लागेल आम्हाला. काय राव, प्रत्येक टायमाला असं बोलणं गरजेचंच आहे. हा ना. आता काय आता मस्त असं फ्रेश वगैरे होते. आणि अगं सांबार मसाला आणायचं राहिलंच ना शेवटी. अरे हा, आम्हाला सांबार मसाला आणायचा होता आता? पण तो विसरलो. सांबार करायचा आणि मसालाच नाही. दादा दादा नको असं करू. खरंच मसाला नाही सांबारचा, घेऊन यावा लागेल. राव. आता मस्त स्वयंपाक झाला का छान असं जेवण करून घेतो. भेटूया तर आता माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. काय लाडी पापी आली दोघांना. काय लाडी लाडी चाले. मामा भांजी. चष्मा काढून टाकला का. चष्मा ती काढून फेकून देते. अरे केस केसोड अप्पू केसोड. मामाचे केसोड.